वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य ऐका 10 वर्ष हे बालपणात निघून जातं खेळण्या बागडण्यात निघून जातं 20 वर्ष तारुण्यात होऊन जातं 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदाना मग तो कैसे सावधान सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे 30 वर्ष होती तारा पुत्र मागे फिरती किती 30 वर्षानंतर 30 वर्ष होती तारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा करे मारती सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 40 वर्ष झाली डोळा 40 आली 40 वर्षामध्ये काय होतं चष्मा लागतो ना मग आता तुम्ही आताच ठरवून घ्यायचं 40 वर्ष झाली डोळा 40 आली 40 वर्षामध्ये आपण 40 वर्षामध्ये डोळ्याला 40 येतील म्हणून आता आपण बघायचं आताच विचार करायचा आपण काय बघायचं भगवंताचं नाव मुख आपण बघून घ्यायचं तर दुसरं तिसरं काहीतरी बघून घ्यायचं बघा इथले चष्मेवाले सगळे मला वाटते चांगले असतील बरेच इथले गाथा पारायण ज्ञानेश्वरी वाचणारे असतील बरोबर ना सगळ्यांनाच सांगून जाईल 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली मग कैसा दूर जवळी सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 50 वर्ष होती हरिदातांच्या पंगती 50 वर्षामध्ये काय होतं दात खायला लागतात मग काय खायचं ते 50च्या आधीच खाऊन घ्या आणखी काय होतं श्याम केस शुभ्र होती 50 वर्ष होती हरिदातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी लक्ष द्या एकदा का 60 वर्ष झालं की 60ची बुद्धी नाटी 60 वर्ष वय झालं बुद्धी भ्रष्ट व्हायला असं कीर्तनात जाताना विचारावं बघा जेवण झालं का बाबा म्हणतात म्हातारे कीर्तनाला बाबा जर विचारलं बाबा मंडप पुढे बाबा म्हणतात आता जेवण झालं 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्याची बसती काराठी सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण राजित झाली रचना त्याने ठेवेना कुठलानी चालवेना बघा रस्ता काय संताराची रचना झाली मग कुठलाही येत नाही मस्त सुद्धा लवकर येत नाही एखाद्या बस स्टँडवर जर गेलं ना 70 वर्षाचे आजोबा असावे बस येते पण निघून जाते तरी लवकर कळत नाही म्हणून स्वतंत्राची झाली रचना पण त्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे 40 मिळून 80 मग झाला अपयशी एकदा का 80 वय झालं मी तर सांगेल ज्याचं 80 वर्ष वय झालं त्याने लग्न जमवाजमीचं सोडून द्यावं बघा एका
जेवायला जायचंय. निघाले. म्हातारा म्हणते पप्या मला येऊ दे. म्हातारी म्हणते पप्या तू जर म्हाताऱ्याला नेलं तर लग्न जमणार नाही. 4 दिवस मिळून ऐशी मग तो झाला अपयशी. वसवसला मग तो काहीसा परमर्थी. सावध सावधान वाचे नारायण. सावध सावधान वाचे नारायण. वर्ष झाले 90 बोलवे नाही एक शब्द. वर्ष झाले 90 बोलवे नाही एक शब्द. वर्ष जर 90 झाले तर आपल्याला राम सुद्धा म्हणता येत नाही. आता विचार करा, रामच म्हणता आलं नाही, आपण नामस्मरण करत नाही. तर वर्ष झाले 90 बोलवी नाही एक शब्द. आणि शेवटी एकदा का 100 वर्ष आयुष्य झालं